4 दिवसांपूर्वी मंगेश कांबळे, त्याची पत्नी प्राजक्ता, 6 वर्षाचा मुलगा शिवम आणि 3 वर्षांची मुलगी शिवण्या हे सर्वजण मुंबईहून मांगले इथं राहणाऱ्या त्यांच्या आई आणि भावांकडे आले होते. गुरुवारी सकाळी मंगेशचा भाऊ निलेश आणि त्याची आई बाहेरगावी गेले होते. घरी मंगेश, प्राजक्ता आणि दोन्ही मुलं होती. सकाळी निलेश आणि प्राजक्तामध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन दारूच्या नशेत मंगेशनं प्राजक्ताचा ओढणीनं गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह बाजूच्याच खोलीत नेला. त्या ठिकाणी घरमालकानं ठेवलेल्या विद्युत पंपाच्या मोकळ्या पेटीत प्राजक्ताचे हातपाय मोडून मंगेशनं तिचा मृतदेह त्यामध्ये कोंबून ठेवला. पत्नीचा खून केल्यानंतर मंगेश स्वतः शिराळा पोलीस ठाण्यात हजर झालाय. या घटनेनं तालुक्यात खळबळ उडाली आहे. खुनाचा गुन्हा दाखल झाला. त्यामध्ये आरोपीने त्याची पत्नी प्राजक्ता कांबळे हिचा चारित्र्याचा संशय घेऊन तिचा काल सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास ओढणीने गळा आवळून खून करून तिचे प्रेत घरातील पत्र्याच्या पेटीत ठेवले आहे. बाबत तक्रार दिल्याने गुन्हा दाखल केला व यातील आरोपी मंगेश चंद्रकांत कांबळे वय 32 वर्ष राहणार मांगले यास अटक केली असून त्याचा तपास आम्ही पुढे करीत आहोत.